फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरायचं, याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठीच्या विरोधाच्या भूमिकेमुळे मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवायचं. याच्या आडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळेस. कारण राज्यात मराठे 50-55%. जर तशी वेळ आली तर राज्याचं शांततेत मराठे चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्षानुवर्ष ही दम मराठ्याचे.